Class 10 Maths 2 Practice Set 3.1 Chapter number 3 Circle. Question number 2. एक सर्कल दिलेला आहे, आउटर पॉइंट आर दिलेला आहे, सेंटर पॉइंट ओ दिलेला आहे आणि दोन टेंजंट दिलेला आहे आर एम आणि आर एम. दोन टेंजंट दिलेले आहे. टेंजंटची लेंथ काढायची आहे. ओ आर जी दिलेली आहे ती 10 सेंटीमीटर दिलेली आणि टेंजंटची लेंथ काढायची. आता मागच्या लेक्चरला आपण असं शिकलो का टेंजंट ज्या असतात त्या कशा असतात, सेम लेंथ असतात, कॉन्ग्रंट असतात. क्लिअर आहे ना. आणि आता रेडियस त्यांनी काय सांगितलं, रेडियस 5 सेंटीमीटर आहे. मग ह्या सर्कलमध्ये कुठे रेडियस काढले तर ती 5 सेंटीमीटर येणार आहे. म्हणून आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन करून घेतलं. एम ओ आणि ओ एन ह्या पद्धतीने रेडियस काढली. तर रेडियस आपल्याला माहिती आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर दिलेली, म्हणजे ओ एम किती आली 5 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने ओ एन किती आली 5 सेंटीमीटर आली. आणि मिडल लेंथ किती आली त्यांनी दिलेली, गिवन आहे ती 10 सेंटीमीटर. क्लिअर आहे ना. आता ओ एम इज परपेंडिक्युलर ऑन ओ एम आर. रेडियस ही टेंजंटवर परपेंडिक्युलर असते, हे मागच्या लेक्चरला आपण बघितलं. म्हणून आपण असं म्हणू शकतो ओ एम इज परपेंडिक्युलर ऑन एम आर. बरोबर आहे का. परपेंडिक्युलर झाले म्हणजे इथं कुठला अँगल झाला 90 डिग्री अँगल झाला. सेम इथं पण 90 डिग्री अँगल झाला. या दोन्ही कशा आहे, ओ एम आर आणि एन आर कॉन्ग्रंट आहे. हा 90 डिग्री अँगल झाला. ह्या ट्रायंगलचा जर आपण विचार केला एम आर ओ मध्ये आपल्याला ओ एम मिळाली 5 सेंटीमीटर आणि ओ आर मिळाली 10 सेंटीमीटर. 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ म्हणजे काय, अपोजिट साइडची 90 डिग्री अँगलच्या अपोजिट जी साइड असते त्याला आपण काय म्हणतो, हायपोथेनियस. क्लिअर आहे ना. मग हा काय झाला, ओ आर काय झाला हायपोथेनियस. आणि हा आपण बेस घेतला तर हा हाईट आपल्याला शोधायची आहे. म्हणजे आपण जर पायथागोरस थेरम वापरला तर एम आर ची लेंथ काढू शकतो. एम आर ची लेंथ मिळाली म्हणजे सेम ती कशी असणार आहे, एन आर ची लेंथ असणार आहे. कारण टेंजंट कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. क्लिअर आहे ना. म्हणजे या दोन्ही लेंथ मिळाल्या का तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, त्याच्यानंतर हा अँगल काढायचा आहे एम आर ओ. एम आर ओ काढायचा आहे. मग त्याच्यामध्ये समजा आता ही रेडियस दिलेली ओ एम आणि ओ एन रेडियस आहे. रेडियस कशी असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. त्याच्यानंतर ओ आर कशी आहे, मिडल लाईन आहे, ती कॉमन साइड आहे. बरोबर. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रंट आहे, ही कॉमन साइड आहे त्याच्यामुळे ती कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे ना. मग साइड आणि ह्या काय टेंजंट आहे दोन्ही, त्याचं कॉन्ग्रंटच असणार आहे. म्हणजे साइड थेरम टेस्टनुसार साइड टेस्टनुसार कसं झालं, ट्रायंगल एम आर ओ आणि ट्रायंगल एन आर ओ कसे झाले, कॉन्ग्रंट झाले. मग ज्या वेळेस हे अँगल कॉन्ग्रंट असतील त्यावेळेस त्याचे अँगल सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. क्लिअर आहे ना. मग चला पुढे आपण सुरू करू. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टेंजंट सेगमेंट. आता टेंजंट सेगमेंटची लेंथ काढण्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एम. क्लिअर आहे का. मग बघा, इन ट्रायंगल ओ एम आर, कुठला ट्रायंगल घेतला आपण, वरच्या बाजूचा ओ एम आर. अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री. कसं काय 90 डिग्री घेतलं, डायरेक्ट कसं काय 90 डिग्री घेतला, टेंजंट थेरम. काय त्याचं लिहायचं नॅरेशन, टेंजंट थेरम.
क्लिअर आहे का इथपर्यंत? मग आता 90 डिग्री अँगल येतं, पायथागोरस थेरम लावायचा बाय पायथागोरस. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम जर लावायचा तर हायपोथेनियस कुठला आला? OR. OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. क्लिअर आहे का इथपर्यंत? बस मग व्हॅल्यू टाका. 100 स्क्वेअर सॉरी 10 आहे ना इथं. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. Therefore the sign compulsory द्या. 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 25 प्लस MR स्क्वेअर. Therefore MR square is equal to 100 minus 25. Therefore MR square is equal to 75. MR square काय आलं? 75. आता काय करायचं? दोन्ही बाजूचा रूट घ्यायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं. देअरफॉर MR बरोबर 75 चं स्क्वेअर रूट किती येणार? 75 इज नॉट अ प्रॉपर स्क्वेअर नंबर. मग ते काय येणार? रूट 75. रूट 75 म्हणजेच काय? अशा पद्धतीने करायचं ते. 75 ला डिवाइड करायचं. 5 1 जा 5. 5 ने डिवाइड करायचं. 5 1 जा 5, 5 5 जा 25. क्लिअर आहे का? इकडे लक्ष द्या. आणि 5 3 जा 15, 3 1 जा 3. आता ह्या दोघांपैकी एक घ्यायचा 5 आणि याला हा जो एकटा राहिला त्याला घ्यायचं रूट मध्ये. म्हणजेच काय झालं? दोघांपैकी एक तो घ्यायचा बाहेर आणि 3 ला घ्यायचं रूट मध्ये. क्लिअर आहे का इथपर्यंत? MR ची लेंथ 5 रूट 3 सेंटीमीटर आली. म्हणजेच MR इज इक्वल टू NR इज इक्वल टू 5 रूट 3. MR आणि NR काय आहे? टेंजंट आहे, सर्कलचा टेंजंट आहे. आणि टेंजंट सेगमेंट थेरम नुसार काय झालं? दोन्ही इक्वल झाल्या. बरोबर आहे ना? टेंजंट सेगमेंट थेरम काय सांगतो? का ज्या टेंजंट आपण आउटर पॉइंट मधून काढतो त्या कशा असतात? कॉन्ग्रंट असतात. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी काय विचारलंय? व्हॉट इज द मेजर ऑफ MRO? MRO हा 90 डिग्री अँगल आहे. म्हणजे MRO ट्रायंगल कुठला आहे? 90 डिग्री ट्रायंगल आहे. जेव्हा 90 डिग्री ट्रायंगल असेल, हायपोथेनियसच्या हाफ द साइड असेल, तर हायपोथेनियसच्या हाफ MO असेल, तर त्याच्या समोरचा जो ट्रायंगल असेल MRO तो किती असेल? 30 डिग्री असेल. हे कसं? 30 60 90 डिग्री कन्व्हर्स थेरम. उलट केलं ना आपण. क्लिअर आहे ना? मग बघा आता. तीन ट्रायंगल RMO ना, RMO अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे काय आहे? गिवन आहे, दिलेलं आहे ना. हे दिलेलं आहे का? Therefore OM is equal to 1.5
मल्टिप्लाय ओ आर. फॉर्म्युला काय झाला त्याचा, ओ एम काय झाली, ओ आर च्या हाफ झाली. ओ आर हा काय आहे, हायपोथेनियस आहे, आणि हायपोथेनियसच्या हाफ जर कुठली साइड होत असेल तर त्या हाफ साइडच्या समोरचा ट्रायंगल किती असतो, देअरफॉर अँगल MRO is equal to 30 degree. Converse theorem of 30, 60, 90. काय देणार आहे तर converse theorem of 30, 60, 90 degree. 30, 60, 90 degree theorem converse 60, 90. आणि मग आता आपल्याला MRO मिळाला, NRO मिळाला, बरोबर आहे का, दोन्ही मिळाले. मग आपल्याला काढायचा कुठला आहे, MRN. कुठला काढायचा आहे, MRN. मग क्वेश्चन 3 बघा, MRN अँगल MRN इज इक्वल टू कुठला कुठला आला, अँगल MRO प्लस अँगल NRO. मग हा 30 डिग्री आणि हा प्लस 30 डिग्री, म्हणजेच अँगल MRN किती आला, 60 डिग्री. समजलं का इथपर्यंत, अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. चला इकडे लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे, सेगमेंट सेगमेंट MR कुठली ही, MR आणि NR आर टेंजंट सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ द सेंटर पॉइंट O. सेंटर पॉइंट O दिलेला आहे, टेंजंट दिलेला आहे. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR म्हणजे OR जी मधली लाईन आहे, बायसेक्ट अँगल MRN आणि MON दोन्ही अँगलला काय करते, ती बायसेक्ट करते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूफ बघा, प्रूफ इज इक्वल टू इन ट्रायंगल RMO and triangle RNO. Angle RMO equal to angle RNO equal to 90 degree. हे कसं आलं, टेंजंट थेरम कशाने आलं, टेंजंट थेरम नुसार काय झाले, दोन्ही अँगल कॉन्ग्रंट झाले. त्याच्यानंतर OR जे आहे, आता हा अँगल जर 90 डिग्री असेल तर 90 डिग्री अँगलच्या समोरचं अपोजिट साइड काय असणार आहे, हायपोथेनियस असणार आहे. म्हणून त्यांचा हायपोथेनियस OR is equal to हायपोथेनियस OR. दोघांचा हायपोथेनियस एक आहे, म्हणजे काय, ती कॉमन साइड आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. आता एक अँगल, एक साइड कॉमन झाले. त्याच्यानंतर साइड OM कॉन्ग्रंट, साइड OM कॉन्ग्रंट साइड कुठली, ON, साइड ON, बरोबर ना. का बरं, तर रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल, एक असते ती रेडियस, अनेक असतात त्या रेडी. क्लिअर आहे ना. Therefore, triangle RMO
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RNO. कुठला थेरम झाला? हायपोथेनियस साइड थेरम. सेम ट्रायंगल तुम्ही साइडने सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवू शकता. हायपोथेनियस साइड थेरम. देयरफॉर एंगल MRO congruent angle NRO. and angle MOR congruent angle NOR. बरोबर आहे का? दोन्ही पण कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. आणि या दोघांचं डायरेक्शन काय लिहिणार आपण? कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CSCT थेरम. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CSCT. मग आता हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. सपोज याचं 30 आहे आणि याचं पण 30 आहे. सपोज याचं 30 आहे डिग्री, हा 30 डिग्री आहे आणि हा पण 30 डिग्री आहे असं आपण जर मानलं तर हे 30 काय होणार? 60 होणार. मग याचाच अर्थ काय होतो? तर त्याला OR ने बायसेक्ट केलेला आहे. क्लिअर आहे ना? देयरफॉर सेगमेंट OR बायसेक्ट एंगल MRN and angle MON. समजलं का? फटाफट घेऊ. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं? पॅरलल लाईन दिलेली आहे आणि दोघांमधलं अंतर काढायचं आहे. असंच आहे ना? मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन केलंय. ड्रॉ सेगमेंट OM अँड सेगमेंट कुठली काढली? ON. त्याच्यानंतर ड्रॉ लाईन XY पैरेलल लाइन AB. AB ला पॅरलल आपण एक लाईन काढली XY. मग लाईन AB जी आहे ती कोणाला पॅरलल आहे? लाईन AB पॅरलल लाईन CD. लाईन AB पॅरलल लाईन CD हे काय आहे? गिवन आहे, दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन केलं. देयरफॉर लाईन AB चला पॅरलल लाईन XY हे काय केलं आपण? कन्स्ट्रक्शन केलं. समजलं का हे? बस इथपर्यंत काहीच नाही. कन्स्ट्रक्शन केलं, 3 लाईन तयार झाल्या. आता तिन्ही पॅरलल झाल्या. याला आपण नंबर 1 दिला. नंबर 1 दिल्यामुळे काय झालं? तिन्ही लाईन पॅरलल झाल्या. देयरफॉर लाईन AB पॅरलल लाईन XY पॅरलल लाईन कुठली आहे? CD. क्लिअर आहे का? आणि हे झालं फ्रॉम 1. एकामुळे काय झालं? 3 लाईन पॅरलल झाल्या. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता त्याचे अँगल घ्या. अँगल OMA. OMA कुठं आहे? हा बघा इकडं OMA. हा कसा झाला? 90 डिग्री झाला. का झाला 90 डिग्री? इज इक्वल टू अँगल ONC इज इक्वल टू 90 डिग्री. इकडे लक्ष दे.
हे बघ OMA आणि ONC हे काय झाले 90 डिग्री झाले. कशामुळे झाले? टेंजंट थेरम. कशामुळे झाले? टेंजंट थेरम मुळे काय झाले? दोन्ही 90 डिग्री झाले. समजलं का इथपर्यंत? आता AB आणि ही AB आणि मध्ये काढलेली XY त्याची ट्रान्सव्हर्सल आपण कुठली धरली? MO जर धरली, लाईन AB, लाईन पॅरलल लाईन XY अँड लाईन OM काय आहे त्याची? ट्रान्सव्हर्सल. काय झाली? लाईन OM काय झाली? ट्रान्सव्हर्सल झाली. Therefore, angle AMO plus angle MOX is equal to 180 डिग्री झाला. कुठला अँगल घेतला बघा, इकडे लक्ष द्या. AMO आणि MOX हा इथं AMO आणि MOX हे कसे झाले? 180 डिग्री झाले ना. लक्षात आलं काही? नाही आलं लक्षात? AMO आणि MOX हे कसे झाले? हा 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. दोघांचं किती झालं? 180 डिग्री झालं. क्लिअर आहे ना इथपर्यंत? Therefore, angle MOX and angle NOX are adjacent. Adjacent कसे झाले ते? As well as supplementary. हे बघा MOX आणि NOX, MOX आणि NOX म्हणजे काय झाले? हे इकडचे हे कसे झाले? ऍडजेसंट ऍज वेल एज सप्लिमेंटरी झाले. क्लिअर आहे ना? ऍडजेसंट म्हणजे कसे? इकडून इकडं. Therefore, angle MOX and angle NOX from linear pair. From linear pair. Therefore, ray OM and ray ON are collinear. काय झालं बघा आता? हे अँगल काय झाले? ऍडजस्टंट अँगल झाले. आणि ऍडजस्टंट अँगल झाल्याच्या नंतर आपण ही लिनियर पेअर झाली. कुठली? MOX आणि NOX हे कसे झाले? लिनियर पेअर झाली ना अँगलची. आणि मग लिनियर पेअर झाल्याच्या नंतर MON हे कसे झाले? एका लाईन वरचे कोलिनियर पॉइंट झाले. कुठले? MON हे कसे झाले? कोलिनियर पॉइंट झाले. का? हा 90 डिग्री, हा पण 90 डिग्री आणि त्याचा हा सप्लिमेंटरी, हा पण 90 डिग्री. म्हणजे काय झाले? सगळे जर 90 डिग्री झाले तर हे कोलिनियर पॉइंट झाले ना, एकरेषीय पॉइंट झाले MON. मग हे जर एकरेषीय पॉइंट झाले याच्यामधलं अंतर कसं असणार आहे? अंतर कसं असणार आहे? सारखं असणार आहे. का सारखं असणार आहे? कारण O काय आहे? सेंटर पॉइंट आहे. क्लिअर आहे ना? Therefore,
mn is the distance between parallel tangent. AB आणि CD यांच्यामधला डिस्टन्स काय झाला मग MN झाला ना. हे जर कोलिनियर पॉइंट आपण सिद्ध केले MON जर कोलिनियर पॉइंट असतील यांच्यामधला डिस्टन्स काय झाला MN झाला. क्लिअर आहे ना इथपर्यंत. यांच्यामधला डिस्टन्स जर MN झाला तर MN मधला डिस्टन्स किती आहे. टेंजंट AB and CD. क्लियर आहे का. मग MN इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय रेडियस. 2 मल्टिप्लाय MN म्हणजे काय 2 रेडियस. किती रेडियस कुठून ON आणि OM पासून. बरोबर ना. मग रेडियसची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 4.5. Therefore MN is equal to 2.5 multiply 2. म्हणजेच therefore MN is equal to 9 सेंटीमीटर. किती आली 9 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर काय आलं मग आन्सर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॅरलल टेंजंट. डिस्टन्स बिटवीन parallel tangent is equal to 9 सेंटीमीटर. डिस्टन्स किती आलं 2 टँजंट मधला 9 सेंटीमीटर. समजलं नसेल तर विचारा परत समजून सांग.